वेलकम बॅक गाईज. मी शुभम तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय नवीन अशा ताज्या तराने व्हिडिओमध्ये. तर MP ब्लॉग्सच्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आहे आत्ता सध्या बघू शकता तुम्ही आपल्या कॅफेपाशी विजेस कॅफे. तर सकाळी सकाळी माऊली शेटचा फोन आला. माऊली शेट आल्यात कॅफेमध्ये. तर आमचं आज असं ठरलं होतं की थोडंसं कॅफेचं रिनोव्हेशन करायचं. रिनोव्हेशन म्हणजे की काय नाही एवढं जास्त, थोड्याशा चेअर्स वगैरे नवीन टाकायचे आम्हाला, थोडेसे छोटेसे सोफे टाईप. तर बघूया आता आम्ही जाणार आहे ते सोफे वगैरे बघायला, एक ऑर्डर द्यायची छोटीशी. तर बघू शकता मागं प्रतीक शेट माऊली शेट दोघं पण थांबलेले रेडी होऊन. तर जाऊया आता बघूया आज कसं काय होतंय, कसं आम्ही ऑर्डर देतोय. काय नाही, एक छोटेसे सोफे बनवायचे आहेत. वरती जे फ्लोर आहे आपल्या विजेस कॅफेच्या तिथे टाकायचे आहेत आपल्याला. तर आजचा तोच व्हिडिओ राहील. जसं की तुम्ही बघितलं काल बारामतीमध्ये सुद्धा पाऊस पडलाय. तर मस्त मध्ये असं थंड थंड वातावरण झालंय. गाव शेट थंड थंड असं शांत वातावरण, सायलेंट वातावरण. हा, थंड असं वातावरण झालंय बारामतीमध्ये. असं वाटतं की जसं की कलिंगडामध्ये बसलोय आपण. का रे कलिंगड नाही शुभम, फ्रीज नाही, आपण कलिंगड, आपण फ्रीज जरा कसं जरा हे होतं ना. कलिंगडमध्ये बसले आपण फ्रीज मध्ये. मी कलिंगडमध्ये बसलोय, दोघं फ्रीज मध्ये. हा बघू नाही शकता. बरोबर आहे, माऊलीने काय ना काहीतरी वेगळं बोलायचं असतं, गाणं स्पीकर करतो. हा तेवढं आहे. बोललं पाहिजे. तुम्ही बघू शकता माऊली जर असं बोलण्याचं स्किल कमी झालंय. कारण प्रत्येकामध्ये माऊली नुसता हसत नाही तर काही काय करत होतं. तरी होतं थोडंसं आधी बोलायचा. माऊलीचं असं स्किल जरा कमी कमी होत चाललंय. तुम्ही बघू शकता सकाळचे काय कुठं आता दुपार झाली 12 वाजले. सकाळचे 9-10 वाजल्यासारखं फील आहे. हा म्हणजे असं जरा असं ढगाळ वातावरण झालंय भर उन्हाळ्यामध्ये. पावसाचं वातावरण आहे. बघू आज पाऊस नाही वाटत पडेल, पण संध्याकाळी पडेल. पण गरम खूप होतंय, असं दमट टाईप वातावरण टाईप झालंय. तर बघूया आजचा व्हिडिओ कसा जातोय, काय होतंय. आज आम्ही शेअर करू. तुम्ही मागचे व्हिडिओ एन्जॉय केलेच असतील, माऊलीचे केळवण झालेले वगैरे. तर आले बाईचं लग्न काही दिवसावर. आणि ऑफरचं तुम्हाला सांगितलंच असेल, कुणी चॅनल आमचं सबस्क्राईब केलं असेल, विजेस कॅफेपाशी येऊन तुम्ही जरी बिलिंग करताना दाखवलं आमचं चॅनल सबस्क्राईब केलं तर लगेच इन्स्टंट 10% ऑफ. तसंच माऊली शेटच्या बाबतीत पण आहे, जर एखादा केक ऑर्डर केला तुम्ही यांना दाखवलं की आम्ही तुमचं चॅनल सबस्क्राईब केले, लगेच 10% ऑफ. तर असं ऑफर आहे, तर त्याचा नक्कीच लाभ उठवा. आणि अशा ऑफर कोण देत नाही की नुसतं सबस्क्राईब केलं की 10% ऑफ. तर आज बघूया काय होतंय. आज मस्तमध्ये हा व्हिडिओ शूट करायला घेतला आहे आम्ही. तर जाऊया बघूया आता कुठले कुठले व्हरायटीज भेटतात आपल्याला, काय काय बघूया. आम्ही चाललो आहे फलटण रोडला जे राज फर्निचर आहे त्या ठिकाणी. तर प्रत्येक तिथूनच दरवेळेस फर्निचर बनवून घेतो. आपल्या विजेस कॅफेचं बी त्यांनीच फर्निचर केले. जाऊया आता बघूया पुढचं काय होतंय ते. भेटूयात थोडं. वेलकम बॅक गाईज. तर आम्ही आत्ता जस्ट खाली आलो. आम्ही इथं गेलो, मागं जे दिसतं तुम्हाला तिथं प्रतीकचं थोडंसं काम होतं, करून आलोय बाहेर. तर आता करायचं आपल्याला शॉपिंग. मस्तमध्ये घ्यायच्यात सोफे बनवाय टाकायचेत आपल्याला सोफे. तर जाऊया आता तिकडं त्या साईडला. सोफे बनवायचे. सोफे एवढे किती प्रतीक? 4 ना? एवढे 4 सोफे बनवाय टाकायचेत. आता तीच बघायला जायचं, मटेरियल वगैरे चॉईस करायचा, कलर वगैरे द्यायची ऑर्डर. त्यासाठी तिथं आलतो, कारण जिथं असेल मनी तिथंच काय होईल जिथं असेल मनी तिथंच भेटत तुम्हाला तुमचा हानी. यास तेच. तर आता आम्ही मनी
घ्यायला गेलतो मनी घेऊन. आता चाललोय आम्ही हानी काढायला, म्हणजे सोफे घ्यायला. तर जाऊया आता. माऊली शेटनी काढली प्रतीकची डन्नो. आता जातो ह्याच्यावर आम्ही राज फर्निचरमध्ये. का हो शेट? चला राज फर्निचर मध्ये जाऊ, भेटू उद्या. चालतंय. उद्या 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 तुम्हाला प्रतीकची व्लॉगिंग कशी वाटली असेल सांगा. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितलाच आहे. आपलं प्रतीक कसं मराठी उत्तम बोलतो, एकदम स्पष्ट भाषा आहे बाईची. मराठी बोलतोय आम्ही. तू शिकते. येस येस. आता भेटूया थोड्या वेळात, जाऊया फर्निचरच्या मॉलमध्ये आणि तिथं जाऊन भेटूया तुम्हाला. वेलकम बॅक गाईज. तर आम्ही आलेलो आहे राज फर्निचरमध्ये. जसं की तुम्हाला म्हणलं असेल आपल्या कॅफेसाठी घ्यायचे 1-2 सोफे बनवाय टाकायचे. तर आम्ही आलो इकडं मागं बघू शकता तुम्ही राज फर्निचरमध्ये. फलटण रोडला दुकान आहे. का हो प्रतीक? हो बघू शकता आपण आलो आता इथं. प्रतीकला इथं काय फर्निचर इकडूनच करून घेतो दरवेळेस. आपल्या पूर्ण कॅफेचं फर्निचर आपण यांच्याकडूनच करून घेतले. आणि घरातलं पण. घरातनं पण म्हणजे ते आपली फॅमिली सारखंच आहे फर्निचरसाठी. बघू शकता. बाकी मोठं सगळे असं बघितलं? आतमध्ये दाखवू आपण. नाही बघितलं. हे शेट काय करताय? नाटायचं ए जास्त. नको करू, पहिलंच काय चांगलं होतं. नाटायचं जास्त जाईल तिथं. तर बघू शकता तुम्ही. येस येस. दोन्ही सेमच. सेमच साईज. ही छोटे ते किती पण जाणार. हे 2500 रुपये. कसं काय एवढं डिफरन्स? 2500 सांगितलं सांग. हाईट जास्त आहे ना हाईट जास्त आहे, कप्पे आहेत. त्याची. मोठी साईज आहे ही, बारकी साईज. ह्याच्यापेक्षा कमीतला आहे. 2000 चालले नाही. ठीक आहे. तो चॉकलेटीवाला का वरचा? हो, खालचा. वरचा महाग आहे. वरचा प्लास्टिक नीलकमलचा. अरे कपडे ठेवायला काय? नाही, चप्पल आहे, चप्पल आहे. असं कसं आहे? अशा क्रॉस करायची चप्पल. अच्छा. 25 म्हटलं तरी हे चांगलं असतं. शेटला चप्पल स्टँड घ्यायचं. आता वहिनीला आलं ना चप्पल पाहिजे. भरपूर चपली आहे त्याला. हा. चपल्या झाला. चपले. तुझी आता एक पण असणार पण. बायांचं दोन आहे. ए, तुझं काय झालं पते? चाललंय बघायचं चाललंय. चला रेखीन दाखवतो. आपल्याला दाखव. ही ठीक होते. कारण की ही डार्क ते सिमला मॅच होईल. आणि मग खाऊ कलर घे. सिमला मॅच होईल. ब्लॅक नको. ब्लॅक ना कधी बघायचं. ही कसं वाटतं तुला? लय नको. लय असं वाटत हे चांगलं वाटतं. हा ब्राऊन झेंडे तेवढेच आहेत का ते? तेवढंच का? कपडे ते चॉकलेटी चांगला आहे बघा. तेच की ब्राऊन चॉकलेट चॉकलेटी चांगला शेट. और इसमें कौन सा चप्पल सेंसे. ते आपला किती बाय किती
काय स्टेप कारण फायनल शुभम हे 2 हा. बाय 2.5 चॉकलेटी 1.5 बाय 2.5 हाईटला लांबी रुंदी म्हणजे हाईटला 2 2 अडीच. आणि असा डिप त्याची दीड येते 1.5 फूट. 2 इंची काय 2 फूट height. दीड. Height चं 2 फूट. रुंदी त्याची दीड फूट. 6 फूट. हां. हां. त्याची total height होय. 34 जाईल. टेपदार आहे? एवढाच बस की पात्या ही मागचं तुला उंच पाहिजे का 28 ना मोठ्याची हाईट किती मोठ्याच्या एकच मिनिट टेप टाकून मोजू आपण आता ह्याला पाय लागणार आहे 4 इंची ही 31 आहे पाय लावल्यानंतर आहे ना ही 36 होती 36 म्हणजे 3.5 फूट 3.5 फूट तुला किती पाहिजे पात्या अजून वाढणार आहे height ह्याला 4 इंची पाय आपल्याला वाढवायची माणूस दिसला नाही पाहिजे थोडं अच्छा म्हणजे त्याला म्हणजे अजून height वाढवायची आहे का ही सगळी हाईट टोटल बेस खालीपासून बॅकची होय बॅगची बॅकची होय बॅगची हाईट मग कसं सांग आता कितपर्यंत गेलं पाहिजे वर पाठीमागं बस की. एवढी हाईट मानपर्यंत आले एकाकडं इमेज 30 सेंटीमीटर वाढला पाहिजे एक फुटात झाली किती 47 ते बसणार काय चौकटीत चौकट असतं 3 फुटाची 2.5 फुटाची आज जाणार ना चौकट अशी आपली 3 किंवा 2.5 असते किती फुटे अरे एवढे वर न्यायचं आहे म्हणलं कसं नाही येणार त्यातलं वरती बी न्यायचं आहे म्हणलं कसं नाही सगळीकडे न्यायचं म्हणलं मॅनेज झालं पाहिजे तुमच्या सज्जातनं जिल्ह्यातनं ह्याला पर्याय काय आपल्याला हाईट तेवढी जास्त करायची म्हणजे हाईट वाढवायची म्हणजे काय होतं आपल्याला हाईट जास्त पाहिजे तर काय कन्व्हर्टेबल तसलं काय तीच बघ की चालतंय कापड तीच ना पात्या ब्राऊन ब्राऊन घेतला ना फोटो घेतला ना घेतला बाई सगळे सोप्याचं काम चालू कारखानाच केलाय खाली नाही अशी रुंदी कमी आहे ना हो तो मग चप्पल स्टँड घ्यायचं आहे ना शिळगायचा कॉर्नर सोफा तुम्हाला होय येईल रुकवतात येईल का टेन्शन घ्या केलं बघ आपण कॅन्सल केला काय भारी की साईडला बसायला आणि कॉर्नर सोफा तुम्ही माप करून देणार आहे का रेडीमेड घेणार आहे चप्पल स्टँड रेडीमेड भेटत असेल तर रेडीमेड घ्यायचं ती कलर शोभतोय का तुमच्या घराच्या कलरला शोभतोय का आपली खालची फर्श पण ग्रेशियस शर्टची ओळख बघितली सगळी दुकानदार नावाने ओळखतात बायला लय ओळख आहे आपल्या शर्टची डायरेक्ट माऊली ती प्रत्येकच्या पप्पाची ओळख कसली मोठी एवढी शेटची ओळख आहे डायरेक्ट अरे ते प्रतीकचे पप्पा असतानाच माहिती ना कुठे आहे तुला लॉकडाऊन असेल हा मग ते असं आहे, त्यांची ओळख असणारच काय या माणसाचे वडील काय एवढं प्रत्येक शेट आहेत ती पण आता तेच तुझ्या पप्पांची ओळख सांगत होता किती लॉट काकांची काय चांगलं तर माऊली शर्ट तुम्ही बघू शकता चप्पल स्टँड घेण्याच्या मागे काय माहिती किती चपल्या घेणार आहे म्हणतो चप्पल स्टँड घ्यायची हा की मग ही बसायसाठी ठीक आहे भारी 2 आहेत 1 2
पलीकडच्या साईडला दे. अरे पाहते तिथं तू काय बी ठेवू शकतो हे काढलो माहिती ना हो. मस्त मध्ये शेट टाका घेऊन ये असलं एक आपल्या ह्याच्या पेंट हाऊसमध्ये करू आपण. घ्यायचं सांगत नव्हतं. नव्हतं सांगायचं कशा सांगतोय सगळं लगेच रिव्हिलिंग एरिया होतोय आपला जरा असं सस्पेन्स नको आहे काय मग काय तर आधीच सांगायचं रिव्हील केल्यावर कसं मला कट करावं लागेल तेवढं आहे पण ते फर्निचर मध्ये करून घेतलेलं झेंडा असं रेडीमेड न्यायलापेक्षा डायरेक्ट तिथं बनवून द्यायचं. हम्म रेडीमेडला फायदा आहे. आबीचं बघितलं ना तू पीओपी केलेलं तस करा अर्जंट झाले. हा तस करा छान मस्त लागलं. तू रुपये सांग. तिकडून येणार काही टेन्शन नाही मला. तर जसं तुम्ही बघितलं आता आम्ही टाकले मटेरियल घेऊन बुक बिक केलाय कलर लेदरचा ब्राऊन कलर बुक केलाय आम्ही तर तसंच आणि माऊली शेटला पण आता चप्पल स्टँड घ्यायचं आहे मधनंच काय हुकी आली व्हायला तर म्हणलं आजच्या ही घेऊया तर चप्पल स्टँड त्यांनी घ्यायचं ठरवलं आहे चाललं आहे त्याचं मोजमाप द्यायचं तर प्रतीकचं बी फायनल झालं आहे किती उंचीचा काय सोफा पाहिजे वगैरे तर असंच अजून एखाद्या काही गोष्टी एक माणसाला आठवत राहिलेत घ्यायचं त्यांचं चाललंय बघू शकता आता बेडचं चाललंय घ्यायचं त्यांचं बसल्यावर भारी वाटतं. अर्धी कम्फर्ट गादीच आहे गादीच ती कम्फर्टची गादी भेटू एक थोड्याच वेळ तर बघू शकता गाईज आपण आलतो आता आपण फर्निचर बघायला आलतो सोफा तर सोफा तर बुक झाला आता केले 3 सोफे बुक केलेत आपण येतील ते मे बी सॅटर्डेपर्यंत येतील तर बघू आता नंतर सोप्याल्यानंतर आपण परत एकदा ब्लॉक करू आणि बघू शकता हे दोघं जण कसे बोलतात ते जुलो शेट घेत आहे काय वहिनीसाठी कधी गेलो आमसाठी काय कधी केलं नाही घरच्यासाठी कधी केलं नाही वहिनी आले की लगेच घ्यायचा म्हणतोय तुमच्यासाठी काय घरी आपली आई आहे घरी आपले वडील आहेत भाऊ आहेत वहिनी आहे कोणासाठी काय नाही वहिनी आली जाव कासला तुमच्यासाठी काय पण तुमच्यासाठी काय पण आता इतके दिवस नाही दिसले आई तुला इतके दिवस आईची पळपळी चालायची. दिसली इतके दिवस आहे दिसली तुला आता आई निवांत बस. वहिनी होती की पण घरी दुसरी वहिनी होती की घरी दुसरी वहिनी आता 2 महिने 2 यायच्यात. तोंड बघू शकता हाच तो फेस दलिंद्र माणूस बघू शकता अशी माणसं असतात आपल्या जीवनात आपण अशी सोडून द्यायची मग तर भेटू मग चला भेटू मग. लाईक करा जसं की तुम्ही बघू शकता आताच प्रतीकनी बहिणी सगळी ऑर्डर दिली माऊली शेटनी पण चप्पल स्टँडची ऑर्डर दिली त्याला काय फर्निचरमध्ये चप्पल स्टँड करायचं होतं तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि ही सिरीज पुढं चालू राहणार आहे तर माऊलीच्या लग्नाच्या सिरीजपेक्षा हा जरा वेगळा व्लॉग होता कारण थोडंसं कॅफेचं पण रिनोव्हेशन चाललं आहे थोडं काम करायचं आमचं आणि माऊली शेटचं पण जरा असं आता घरामध्ये लक्ष द्यायला सुरुवात केली थोडी खरेदी करायला लागला आहे माऊली आपली सांसारिक गोष्टी जे लागतात त्या माऊली शेट आता घ्यायला लागल्या हळूहळू तर असेच छोटे ब्लॉग तुमच्यासाठी येत राहतील आमचं चॅनल सबस्क्राईब करा असेच एन्जॉय बरे तुमच्यासाठी आम्ही व्हिडिओ बनवत राहू आणि आमच्या चॅनलला असाच प्रतिसाद द्या मागचा व्हिडिओ जसं बघितला असेल प्रतीक बनला शेफ जो आम्ही व्हिडिओ बनवला होता त्याला उत्कृष्ट असा तुम्ही प्रतिसाद दिला तर असाच प्रतिसाद प्रत्येक व्हिडिओला द्या आणि नक्कीच आमचं चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि आमच्या इंस्टाग्राम जो आहे अकाउंट त्याला सुद्धा फॉलो करा जसं की तुम्हाला नवीन अपडेट्स येत राहतील तर भेटू नक्की असे व्हिडिओ सबस्क्राईब करा. यस माऊली शेट बघा परत एकदा लाईक करा सबस्क्राईब करा चॅनलला आणखीन शेअर करा. चलो चलो जाऊया मग आता चलो बाय बाय